So up to this we study in the first video. Now for this reaction, delta RH0 equal to summation del HR reactants minus summation del H0 products. तर यामध्ये आता आपण ह्या व्हॅल्यूज जे आहेत इथं बघा, याच्यामध्ये नायट्रोजन हायड्रोजन नायट्रोजन नायट्रोजन हायड्रोजन हायड्रोजन या ज्या बॉन्ड हे जे बॉन्ड्स आहेत या बॉन्ड्सच्या व्हॅल्यूज याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तर हा जो फॉर्म्युला आहे, आता या फॉर्म्युल्यामध्ये हा जो फॉर्म्युला आहे याच्यामध्ये आपण हे आता याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे किती बॉन्ड्स आहेत ते अगोदर पुट करत आहोत, नंतर त्यांच्या डेल्टा H0 ची व्हॅल्यू पुट करणार. तर रिॲक्टंट साईडला 4 नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड्स असल्यामुळे इथं आपण समेशन ऑफ 4 इंटू डेल H0 नायट्रोजन हायड्रोजन याप्रमाणे दिलेलं आहे, प्लस हायड्रोजन हायड्रोजन प्रकारचं एकच बॉन्ड आहे म्हणून डेल H0 हायड्रोजन हायड्रोजन लिहिलं आहे आपण याच्यामध्ये हे, आणि नायट्रोजन नायट्रोजन एक बॉन्ड आहे म्हणून डेल H0 नायट्रोजन नायट्रोजन दिलेलं आहे. म्हणजे रिॲक्टंट साईडला अशा प्रकारचे हे बॉन्ड्स आहेत आणि त्यांच्या एन्थाल्पी आता नंतर आपल्याला पुटअप करायचे आहे. नंतर प्रॉडक्ट साईडला मायनसमध्ये मायनस 6 इंटू, आता याच्यामध्ये नायट्रोजन हायड्रोजनचे एकूण बॉन्ड 6 आहेत म्हणून 6 इंटू डेल H0 नायट्रोजन हायड्रोजन आपण याच्यामध्ये पुट केलेला आहे. आता इकडे 6 नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड्स आहेत प्रॉडक्ट साईडला, रिॲक्टंट साईडला 4 नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड्स आहेत. तर हे 4 नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड्स हे यामधून काय होणार, सबस्ट्रॅक्ट होणार आणि त्यामुळे या साईडला 2 नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड्स राहतील. तर त्यांच्या 2 इंटू डेल्टा H0 नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड आणि याला वाटल्यास तुम्हाला याप्रमाणे पुट करता येईल इन ब्रॅकेट. आणि या बाजूला आता नायट्रोजन नायट्रोजन एक बॉन्ड आहे म्हणजे डेल H0 नायट्रोजन नायट्रोजन प्लस डेल H0 हायड्रोजन हायड्रोजन एक बॉन्ड राहिलेला आहे. यांचे व्हॅल्यूज आपण इथे पुटअप केलेले आहेत. नायट्रोजन नायट्रोजनची बॉन्ड एन्थाल्पी 159 आहे, हायड्रोजन हायड्रोजनची बॉन्ड एन्थाल्पी 435 आहे, मायनस 2 इंटू नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड एन्थाल्पी 389 आहे म्हणून 2 इंटू 389 होईल. तर याचं जर मल्टिप्लिकेशन केलं आपण तर ते 778 किलो जूल येते आणि याचं ॲडिशन जे आहे ते 594 किलो जूल येते. तर 594 मायनस 778 किलो जूल याचं जर आन्सर पाहिला आपण तर याचा आन्सर येते मायनस 184 किलो जूल, मायनस 184 किलो जूल हे याचं आन्सर आहे. तर अशा प्रकारे या रिॲक्शन करता बॉन्ड एन्थाल्पीज जर दिलेल्या असतील तर त्याच्याकरता स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन जी आहे ती आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. नंतर सेकंड पॉइंट आहे हेसेज लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. हे याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये 2 मार्काचा थेअरी प्रश्न असतो, नाहीतर 2 किंवा 3 मार्काचं किंवा 4 मार्काचं याच्यामध्ये न्यूमेरिकल पण विचारतात. सो हेसेज लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन वरती प्रश्न विचारताना ते विचारतात स्टेट अँड एक्सप्लेन हेसेज लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन किंवा स्टेट हेसेज लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन अँड राईट इट्स अप्लिकेशन, अशा प्रकारचे पण प्रश्न याच्यामध्ये विचारतात. तर अप्लिकेशन आणि लॉचं स्टेटमेंट जे आहे ते इम्पॉर्टंट आहे. तर हेसेज लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन, समेशनचा अर्थ होतो एडिशन, समेशनचा अर्थ होतो एडिशन. नाउ देर आर such so many chemical reactions which take place by 2 methods. In some method it is completed in a single step, in some methods it is completed into number of steps. तर एखादी केमिकल रिॲक्शन समजा नंबर ऑफ स्टेप्स मध्ये होत असेल तर त्या केमिकल रिॲक्शन करता ओव्हरऑल एन्थाल्पी चेंज जे आहे ते कॅल्क्युलेट करताना जेवढ्या स्टेप्स असतील त्या सर्व स्टेप्समध्ये जे काही एन्थाल्पी चेंज होत असेल त्या सर्व स्टेप्सच्या एन्थाल्पी चेंजचं समेशन करतात आणि डेल्टा एच ची व्हॅल्यू जी आहे ती कॅल्क्युलेट करतात आणि म्हणून याला कॉन्स्टंट हीट समेशन असं म्हटलेलं आहे. आता याचं स्टेटमेंट तयार करताना आपल्याला असं म्हणता येईल की हेसेज लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन स्टेटेड दॅट टोटल आर ओव्हरऑल, टोटल किंवा ओव्हरऑल, ओव्हरऑल किंवा टोटलचा अर्थ काय होतो एकूण, टोटल आर ओव्हरऑल एन्थाल्पी चेंज इन अ केमिकल रिॲक्शन is the summation of
एन्थाल्पी चेंज टेकिंग प्लेस इन ऑल इंडिपेंडंट स्टेप्स इन द केमिकल रिॲक्शन, अशा प्रकारे याचं स्टेटमेंट होते. किंवा याचं सिंपल स्टेटमेंट तुम्हाला असं पण तयार करता येते. टोटल एन्थाल्पी चेंज टेकिंग प्लेस इन अ केमिकल रिॲक्शन इज द सम ऑफ एन्थाल्पी चेंज टेकिंग प्लेस इन डिफरंट स्टेप्स. एन्थाल्पी चेंज टेकिंग प्लेस इन डिफरंट स्टेप्स. आता याच्यामध्ये आपल्याला एखादं एक्सप्लेनेशन जर करायचं असेल याचं, तर एक्सप्लेनेशन करताना आपल्याला असं म्हणता येईल, समजा फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड होत आहे, फॉर्मेशन ऑफ CO2 गॅस होत आहे. आता CO2 गॅसचं फॉर्मेशन आपल्याला वेगवेगळ्या मेथड्सने करता येते. त्याच्यापैकी एक मेथड ही आहे जी 2 स्टेपमध्ये कम्प्लीट होते. तर त्याच्यामध्ये पहिल्या स्टेपमध्ये कार्बन मोनॉक्साईड फॉर्मेशन होतो. कार्बन मोनॉक्साईड फॉर्मेशन कसं होतं, तर कार्बन ग्रॅफाइट किंवा त्याला कार्बन सॉलिड म्हणतो आपण. सो व्हेन कार्बन ग्रॅफाइट undergoes incomplete combustion, then it is converted into carbon monoxide gas. So suppose that here the enthalpy change is del H0. आता समजा ही पहिली स्टेप आहे, तर मी याला del H1 ने इंडिकेट करतो आणि स्टँडर्ड स्टेट मध्ये असेल तर del H01 याप्रमाणे इंडिकेट करतो. समजा याच्यामध्ये x किलो जूल एवढी एन्थाल्पी चेंज होत असेल. सेकंड स्टेप मध्ये हा जो कार्बन मोनॉक्साईड गॅस आहे, या कार्बन मोनॉक्साईड गॅसचं पुन्हा कंबशन होते इन एअर किंवा ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये. अँड व्हेन इट इज अंडरगोज द कंबशन, then it is converted into carbon dioxide gas. So here this is the second step. So in the second step, whatever enthalpy change take place, it is equal to delta H to 0. Suppose that it is y kilojoule. y kilojoule एवढी enthalpy change आहे. तर या केमिकल रिॲक्शन करता ओव्हरऑल एन्थाल्पी चेंज जे आहे ते ओव्हरऑल एन्थाल्पी चेंज केव्हा मिळेल, जेव्हा तुम्ही ही स्टेप 1 आणि स्टेप 2 दोन्ही स्टेप्सचं ऍडिशन करणार तेव्हा, म्हणजेच टोटल एन्थाल्पी मिळेल. तर टोटल एन्थाल्पी मिळवण्याकरता या दोनही स्टेप्सचं तुम्हाला समेशन करावं लागेल. आता समेशन करताना काय होते बघा. सो द ओव्हरऑल केमिकल रिॲक्शन इज टू बी राईट लाईक दिस. कार्बन सॉलिड प्लस, आता कार्बन मोनॉक्साईड गॅस रिॲक्टंट साईडला आहे, प्रॉडक्ट साईडला आहे, तर हे कॅन्सल होईल. नंतर हा पोटू आहे, हा पोटू, तर याच्या मिळून आपल्याला काय म्हणता येईल, 1 मॉलिक्यूल ऑफ O2. नंतर आता रिॲक्टंट साईडला काही राहिलेलं नाही आहे, या दोनचं ऍडिशन होऊन हा O2 गॅस झालेला आहे. CO गॅस दोन्ही साईडला असल्यामुळे कॅन्सल झालेला आहे आणि या साईडला CO2 गॅस राहिलेला आहे, CO2 गॅस. आणि आता या रिॲक्शन मध्ये एन्थाल्पी चेंज म्हणजे डेल्टा H0, टोटल एन्थाल्पी चेंज म्हणजे आपल्याला डेल्टा H0 रिप्रेझेंट्स द टोटल एन्थाल्पी चेंज. So this total enthalpy change, it is nothing but it is the sum of delta H10 plus delta H20. Means आपल्याला म्हणता येईल it is the summation of x plus y and whatever the quantity is there, its unit is kilojoule delta H0. So in this way we can calculate the enthalpy change, total enthalpy change for this chemical reaction. तर ही केमिकल रिॲक्शन तुम्हाला अशा प्रकारे एक्सप्लेन करता येईल. आता समजा जर तुम्हाला 2 मार्काचा प्रश्न विचारला, स्टेट अँड एक्सप्लेन द हेसेज लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन, तर अशा प्रकारे एक एक्झाम्पल देऊन तुम्हाला त्याला एक्सप्लेन करावं लागेल. 1 मार्क स्टेटमेंट वरती राहील, 1 मार्क एक्सप्लेनेशन वरती राहील. तर पुन्हा याचं मी स्टेटमेंट सांगतो. टोटल एन्थाल्पी चेंज टेकिंग प्लेस इन द केमिकल रिॲक्शन, हे टोटल एन्थाल्पी चेंज आहे. Total enthalpy change taking place in the chemical reaction is the sum of enthalpy changes taking place in different steps. Is the sum of enthalpy change taking place in different steps किंवा independent steps असं पण आपल्याला म्हणता येईल. तर अशा प्रकारे याचं स्टेटमेंट तयार करता येते आणि हे याचं एक्सप्लेनेशन आहे. नंतर applications of Hess's law. What is the application of Hess's law? So application of Hess's law is that it is used to calculate the total enthalpy change taking place in the chemical reaction, which chemical reaction proceeds in different steps. कमीत कमी 2 स्टेप्स त्याच्यामध्ये असायला पाहिजे. आता याच्यामध्ये हेसेज लॉचा यूज करून किंवा हेसेज लॉचं ऍप्लिकेशन करताना काय करतात, तर तुम्हाला या प्रकारचे हे थर्मोकेमिकल इक्वेशन्स दिलेले असतात. 2 किंवा 3 थर्मोकेमिकल इक्वेशन्स दिलेले असतात
आणि त्या दिलेल्या थर्मोकेमिकल इक्वेशन्स वरून आपल्याला रिक्वायर्ड थर्मोकेमिकल इक्वेशन तयार करायचं असते. तर ते रिक्वायर्ड थर्मोकेमिकल इक्वेशन तयार करण्याकरता दिलेले जे थर्मोकेमिकल इक्वेशन्स आहेत त्या दिलेल्या थर्मोकेमिकल इक्वेशन्स मध्ये रिक्वायर्ड इक्वेशनला कन्सिडर करून एक तर दिलेलं एखादं इक्वेशन थर्मोकेमिकल इक्वेशन तुम्हाला रिव्हर्स करावं लागते, किंवा दिलेले जे थर्मोकेमिकल इक्वेशन्स आहेत त्या दिलेल्या थर्मोकेमिकल इक्वेशन्स मध्ये ऍडिशन करावं लागते, किंवा सबस्ट्रॅक्शन करावं लागते, किंवा मल्टिप्लिकेशन करावं लागते एखाद्या सुटेबल कोएफिशियंटने. तर अशा प्रकारच्या प्रोसेसेस करून आपल्याला रिक्वायर्ड केमिकल इक्वेशन जे आहे ते मिळवता येते आणि त्याच्यामध्ये डेल्टा एच टोटल एन्थाल्पी चेंज जे आहे ते कॅल्क्युलेट करता येते. आता याचं आपल्याला एखादं एक्झाम्पल घेता येईल. आता याच्यामध्ये तुमच्या टेक्स्टबुक मध्ये अटेम्प्टेड न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स पण आहेत. मी नॉन अटेम्प्टेड न्यूमेरिकल प्रॉब्लेम घेऊन तुम्हाला याचं अप्लिकेशन कशा प्रकारे केलं जाते ते समजावून सांगतो. तर आपल्या टेक्स्टबुक मध्ये प्रॅक्टिस करता एक न्यूमेरिकल प्रॉब्लेम दिलेला आहे आणि तर न्यूमेरिकल प्रॅक्टिस मध्ये जे प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 19. तर प्रॉब्लेम नंबर 19 हे प्रॅक्टिस प्रॉब्लेम आहे. आता याच्यामध्ये काय म्हणतो ते बघा. कॅल्क्युलेट द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ मिथाइल अल्कोहोल लिक्विड फ्रॉम द फॉलोइंग डाटा. तुम्हाला याच्यामध्ये मिथाइल अल्कोहोल लिक्विडचं फॉर्मेशन होत असताना स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज जे आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे. मिथाइल अल्कोहोल, आता मिथाइल अल्कोहोल म्हटल्यानंतर तुम्हाला त्याचा फॉर्म्युला लिहिता येणं आवश्यक आहे. तर मिथाइल अल्कोहोल म्हणजे CH3OH लिक्विड. CH3OH लिक्विड. तर हे CH3OH लिक्विड तयार होत आहे, फॉर्म होत आहे याच्यामध्ये. तर हे फॉर्म होत असताना याच्यामध्ये एन्थाल्पी चेंज, स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज डेल्टा एच 0 किती राहील ते तुम्हाला कॅल्क्युलेट करा म्हणतो तो. आता याच्यामध्ये जी केमिकल रिएक्शन आहे ती केमिकल रिएक्शन काय इंडिकेट करते. तर केमिकल रिएक्शन ही इंडिकेट करते की इन द केमिकल चेंज मिथाइल अल्कोहोल इज फॉर्म. याचाच अर्थ तुमचं रिक्वायर्ड केमिकल इक्वेशन काय राहील, फॉर्मेशन ऑफ मिथाइल अल्कोहोल लिक्विड. याच्यामध्ये त्याची फिजिकल स्टेट सुद्धा तुम्हाला म्हणजे हे करता आलं पाहिजे, रिप्रेझेंट करता आलं पाहिजे. आता याच्याकरता तुम्हाला डाटा दिलेला आहे. त्याच्यामध्ये 3 थर्मोकेमिकल इक्वेशन्स दिलेले आहेत. पहिलं थर्मोकेमिकल इक्वेशन दिलेलं आहे त्यांनी CH3OH, CH3OH लिक्विड प्लस 3/2 O2 gas. It gives CO2 gas plus twice H2O liquid, and in this reaction value of delta H0 equal to minus 7 to 6 kilojoule per mole. 7 to 6 kilojoule per mole. नंतर दुसरं थर्मोकेमिकल इक्वेशन त्याने दिलेलं आहे कार्बन ग्रॅफाइट, म्हणजे त्याला कार्बन सल्फेट म्हणतात आपल्याला, प्लस O2 गॅस will give CO2 gas. At that time, combustion enthalpy of combustion of carbon delta CH0 equal to minus 393 kilojoule per mole दिलेला आहे. आणि तिसरं थर्मोकेमिकल इक्वेशन याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे हायड्रोजन गॅस प्लस हाफ O2 गॅस. It gives H2O liquid and del F H0 equal to minus 286 kilojoule per mole. याप्रमाणे हे 3 थर्मोकेमिकल इक्वेशन्स त्यांनी डाटामध्ये दिलेले आहेत आणि या 3 थर्मोकेमिकल इक्वेशन्सचा वापर करून तुम्हाला रिक्वायर्ड थर्मोकेमिकल इक्वेशन तयार करायचं आहे. आता रिक्वायर्ड थर्मोकेमिकल इक्वेशन कोणतं राहील तर ते तुम्हाला डिसाईड करायचं आहे. तर याच्यामध्ये सर्वप्रथम दिलेल्या डाटानुसार
तुम्हाला जे केमिकल चेंज होत आहे त्या केमिकल चेंज मध्ये रिक्वायर्ड इक्वेशन काय राहील, रिक्वायर्ड केमिकल इक्वेशन फॉर द फॉर्मेशन ऑफ मिथाइल अल्कोहोल काय राहील, तर ते तुम्हाला डिसाईड करता आलं पाहिजे. तर मिथाइल अल्कोहोल प्रॉडक्ट साईडला लिहायचं अगोदर याप्रमाणे, आणि या मिथाइल अल्कोहोल मध्ये कोणकोणत्या एलिमेंटचे किती ॲटम्स आहेत ते डिसाईड करायचं. कार्बनचं एक ॲटम आहे, हायड्रोजनचे 4 ॲटम्स आहेत, ऑक्सिजनचं 1 ॲटम आहे. तर हे जे एलिमेंट्स आहेत या एलिमेंट्सचे ॲटम्स किंवा या एलिमेंट्सचे मॉलिक्युल्स एलिमेंटल स्टेट मध्ये या साईडला लिहायचं. आता कसं लिहिणार आपण रिक्वायर्ड केमिकल इक्वेशन मध्ये, कार्बन सॉलिड प्लस हायड्रोजनचे 4 ॲटम्स आहेत म्हणजे ट्वाइस H2 गॅस, ऑक्सिजनचं 1 ॲटम आहे म्हणजे हाफ O2 गॅस. म्हणजे जेव्हा कार्बन सॉलिड 2H2 गॅस आणि हाफ O2 गॅस केमिकली रिॲक्ट होईल तेव्हा मिथाइल अल्कोहोलचा 1 मोल तयार होईल. आता ही रिॲक्शन होत असताना डेल्टा H0 किती राहील ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. याच्याकरता हे थर्मोकेमिकल इक्वेशन्स दिलेले आहेत. तर याचा अर्थ हेसेज लॉचं अप्लिकेशन अप्लाय करून तुम्हाला हे फॉर्म्युला, हे न्यूमेरिकल प्रॉब्लेम अटेंड करायचा आहे. आता याच्यामध्ये बघा, कार्बनचं 1 ॲटम आहे रिॲक्टंट साईडला, हायड्रोजनचे 2 मॉलिक्युल्स आहेत, ऑक्सिजनचं 1 ॲटम आहे आणि इकडे हे मिथाइल अल्कोहोल प्रॉडक्ट आहे. म्हणजे मिथाइल अल्कोहोल हे प्रॉडक्ट साईडला असायला पाहिजे रिक्वायर्ड इक्वेशन मध्ये. तर आता याच्याकरता काय करणार, आता हे पहिले इक्वेशन आहे याच्यामध्ये याचा ऑब्झर्व करा, हा मिथाइल अल्कोहोल रिॲक्टंट साईडला आहे, आपल्याला पाहिजे प्रॉडक्ट साईडला. तर प्रॉडक्ट साईडला केव्हा येईल, याचं रिव्हर्स करा, याला रिव्हर्स केलं तर हे रिॲक्टंट साईड प्रॉडक्ट साईडला जाईल आणि प्रॉडक्ट साईड ही रिॲक्टंट साईडला येईल. नंतर कार्बनचे 1 ॲटम पाहिजे, तर याच्यामध्ये कार्बनचे 1 ॲटम आहे, हायड्रोजनचे 2 मॉलिक्युल्स पाहिजे. तर याच्यामध्ये हे जे फॉर्म्युला आहे, हे जे तिसरं इक्वेशन आहे याला 2 ने तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल. 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 2 हायड्रोजन ॲटम्स तुम्हाला रिॲक्टंट साईडला मिळेल. म्हणजे आता याच्यामध्ये तुम्हाला प्रोसेस करावं लागते, तर ते इथं लिहावं लागते. लिहिताना आपल्याला म्हणता येईल रिव्हर्स इक्वेशन 1. इक्वेशन 1 ला रिव्हर्स केल्यानंतर चौथा इक्वेशन मिळेल. तर मी तो चौथा इक्वेशन लिहितो इथं, रिव्हर्स इक्वेशन 1 एंड मल्टीप्लाय इक्वेशन 3 बाय 2. इक्वेशन 3 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. आता याला मी रिव्हर्स केल्यानंतर तुम्हाला चौथा इक्वेशन मिळेल. चौथा इक्वेशन कसं मिळेल बघा, यू विल गेट फोर्थ इक्वेशन. याच्यामध्ये CO2 गॅस प्लस ट्वाइस H2O लिक्विड आणि प्रॉडक्ट साईडला हे जाईल. तर याच्यामध्ये CH3OH लिक्विड प्लस 3/2 O2. 3/2 O2 म्हणजे 1.5 ऑक्सिजन मॉलिक्यूल. आता याच्यामध्ये जसं तुम्ही इक्वेशनला जी प्रोसेस करणार तीच प्रोसेस डेल्टा H च्या व्हॅल्यूला पण होईल. आता डेल्टा H ची जी व्हॅल्यू आहे ती आहे -726 किलोजूल पर मोल. आता याचं जर रिव्हर्सल केलं आपण तर याचं साइन चेंज होईल, म्हणजे हे प्लस होईल. म्हणजे आता याच्यामध्ये आपल्याला लिहिता येईल डेल्टा H0 इक्वल्स टू 726 किलोजूल पर मोल चौथ्या इक्वेशन मध्ये. नंतर दुसरी स्टेप काय आहे याच्यामध्ये, इक्वेशन नंबर 3 ला 2 ने मल्टिप्लाय करा म्हणतो. तर इक्वेशन नंबर 3 ला 2 ने मल्टिप्लाय केला तर आपल्याला इक्वेशन नंबर 5 मिळेल आणि आपल्याला याप्रमाणे मिळेल ट्वाइस H2 गॅस. मी आता डायरेक्ट लिहित आहे, 2 ने मल्टिप्लाय केलं तर ट्वाइस H2 गॅस प्लस 2 ने याला मल्टिप्लाय केला तर हे येईल O2 गॅस. 1 ॲटम आहे, 2 ने मल्टिप्लाय केला तर 1 O2 गॅस मिळेल. हियर इट विल गिव्ह ट्वाइस H2O लिक्विड and here delta FH0 equals to, आता याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल तुम्हाला. याला जर 2 ने मल्टिप्लाय केला आपण तर येईल याच्यामध्ये एन्थाल्पी चेंज पण सोबतच करायचे. तर 6 दुने 12 हातचाला 1, 8 दुने 16 आणि 1 17 हातचाला 1, बेबी 4 आणि 1 5 -572 किलोजूल पर मोल. हे झालं तुमचं इक्वेशन 5. आता तुम्हाला इक्वेशन मिळवायचं आहे. आता हे जर इक्वेशन मिळवायचं आहे तर तुम्हाला हा हे इक्वेशन नंतर हे इक्वेशन आणि हे इक्वेशन यांचं ऍडिशन करावं लागेल. म्हणजे याच्यानंतरची स्टेप आहे ऍडिशन ऑफ इक्वेशन
2 4 and 5 2 4 आणि 5 या तीन इक्वेशन्सचं ॲडिशन करावं लागेल. आता करा. सो यू विल गेट कार्बन सॉलिड प्लस याच्यामध्ये काय आहे O2 गॅस प्लस नंतर इक्वेशन नंबर 4 हे CO2 गॅस प्लस ट्वाइस H2O लिक्विड. पहिल्यांदा रिॲक्टंट साईड पूर्ण ऍड करायची. हे बघा, हे दोन रिॲक्टंट ऍड केले, नंतर हे दोन रिॲक्टंट ऍड केले, नंतर हे दोन रिॲक्टंट ऍड होतील प्लस ट्वाइस H2 गॅस प्लस O2 गॅस हियर. नंतर प्रॉडक्ट साईडला ऍड करा. तर याच्यामध्ये CO2 गॅस आहे प्लस याच्यामध्ये CH3OH लिक्विड आहे प्लस 3/2O2 गॅस आणि याच्यामध्ये पण ट्वाइस H2O आहे, ट्वाइस H2O लिक्विड. आता बघा, इक्वेशनच्या दोन्ही साईडला जे मॉलिक्यूल सिमिलर असतील त्यांना कापा. इकडे CO2 आहे, प्रॉडक्ट साईडला पण CO2 आहे, इकडे ट्वाइस H2O लिक्विड आहे, इकडे ट्वाइस H2O लिक्विड आहे. नंतर हा एक O2 गॅस आहे आणि हा दुसरा O2 गॅस आहे, म्हणजे ट्वाइस O2 होईल. हे ट्वाइस H2 म्हणजे आता उरलेले लिहा प्रॉडक्ट रिॲक्टंट साईडला. सो हिअर यू विल गेट कार्बन सॉलिड प्लस ट्वाइस H2 लिहून घ्या अगोदर, ट्वाइस H2 गॅस प्लस हा O2 आणि हा O2 म्हणजे ट्वाइस O2 होईल, ट्वाइस O2 गॅस. नंतर रिॲक्टंट साईडला बघा, प्रॉडक्ट साईडला बघा, प्रॉडक्ट साईडला आहे हे मिथाइल अल्कोहोल CH3OH लिक्विड. आता काय राहिलं 3/2O2, 3/2O2 म्हणजे दीड मॉलिक्यूल आणि इकडे ऑक्सिजनचं 2 मॉलिक्यूल आहे. तर 3/2O2 आता मी डायरेक्ट करणार, दीड मधून 2 गेला म्हणजे हाफ राहील. हाफ म्हणजेच काय आहे 1/2, 1/2O2 गॅस आणि इकडे प्रॉडक्ट राहील फक्त CH3OH लिक्विड. म्हणजे हे कट होईल, याच्यामध्ये हा एक होईल आणि हा एक, तर याच्यातला जर आला म्हणजे ट्वाइस O2 पैकी 3/2O2 मायनस केला आपण तर हाफ O2 राहील. आता बघा, तुमचं रिक्वायर्ड इक्वेशन हे होतं कार्बन सॉलिड प्लस ट्वाइस H2 गॅस प्लस हाफ O2 गॅस इट गिव्स CH3OH हे मिळालं. म्हणजेच तुम्हाला आता याच्यामध्ये डेल्टा H कॅल्क्युलेट करायचा आहे. सो डेल्टा H इक्वल टू डेल्टा H0 इक्वल टू काय काय केलं आपण याच्यामध्ये ॲडिशन करताना 2 4 आणि 5 चे ॲडिशन केलं तर 2 ची व्हॅल्यू काय आहे -393 किलो जूल प्लस नंतर 4 ची व्हॅल्यू काय आहे ही 726 प्लस हे प्लस मध्ये आहे 726 किलो जूल. नंतर मायनस म्हणजे प्लस मायनस 572 किलो जूल इक्वल्स टू आता हे 726 आहे आणि हे मायनस मायनस आहे. तर अगोदर या मायनस मायनसचं ॲडिशन करा. 3 आणि 2 5, 7 आणि 9 16, चला 1 4, 4 आणि 5 9, -965 प्लस 726 किलो जूल इक्वल टू. तर याचं जर सबस्ट्रॅक्शन केला तर 15तून 6 गेले 9, हातच्याला 1, तर हे 3 होतील. 6तून 3 गेले 3 आणि 9तून 7 गेले 2, -239 किलो जूल पर मोल. एवढं तुमचं हे डेल्टा H ची व्हॅल्यू होईल, डेल्टा H0. तर अशा प्रकारे तुम्हाला न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स याच्यामध्ये अटेम्प्ट करायचे असतात. तर याच्याकरता तुम्ही जेवढं प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला याच्यामध्ये हे जे आहे ते तुम्हाला समजेल. तर हे खूप महत्त्वाचं आहे आणि सोपं पण आहे. तुम्हाला जो दिलेला डाटा आहे त्या दिलेल्या डाटामध्येच फक्त रिअरेंज करून तुम्हाला प्रॉब्लेम जो आहे तो अटेम्प्ट करायचा असतो. याच्यामध्ये फक्त एकच आहे, तुम्हाला जे रिक्वायर्ड इक्वेशन जे आहे ते रिक्वायर्ड इक्वेशन तयार करता आलं पाहिजे आणि हे सुद्धा तुम्हाला दिलेल्या डाटावरूनच करता येते. समजलं की नाही? तर अशा प्रकारे या एसएस लॅबचे ॲप्लिकेशन्स आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये अटेम्प्टेड प्रॉब्लेम्स पण आहेत. तर अटेम्प्टेड जे प्रॉब्लेम्स आहेत ते घरी करा आणि
अशा प्रकारे हे व्हिडिओ संपलं.